खाय त्याची उष्टावळी. ज्या भगवंताच्या सोबत जे गोपाळ खेळले, नाना प्रकारचे त्यांनी खेळ खेळले, लीला केल्या, ते गोवळी कसे भगवंताचं उचिष्ट सेवन करणारे. तुकोबरायांनी इतक्या सुंदर शब्दांचा प्रयोग केलेला आहे की पाहता गोवळी. पहा ती गोपाळ. कोण गोपाळ? खाय त्याची उष्टावळी. त्या परमेश्वराचं उचिष्ट खाणारे. काय भगवंताचं उष्टावळी. फार महत्वाची गोष्ट. विठ्ठला एक उदाहरण सांगतो थोडक्यामध्ये. टाइम आपला संपत आलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगतोय उदाहरण. उच्चिष्ट. संतांचे शब्द उच्चिष्ट आहे, त्यांचा बोध उच्चिष्ट आहे. काय व्यास उच्चिष्ट जगत्रय. व्यासांचे उच्चिष्ट हे संपूर्ण शास्त्र आहे. आणि व्यासाने नारदांचं उच्चिष्ट सेवन केलं होतं, म्हणून त्यांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ लिहिला. हे संतांचं उच्चिष्ट आहे. ग्रस्ताश्रमामध्ये कधी एकमेकाचं उष्ट खायचं नाही, कारण शास्त्र सांगतात उच्चिष्ट भोजन स्वाना. जो उष्ट खातो कोणाचं त्याला कुत्र्याच्या जन्माला जावं लागतं. तुम्हाला जर कुत्रे व्हायचं असेल तर खाऊ शकता, आमचं काही म्हणणं नाही, पण सांगतो शास्त्र सांगते ग्रस्ताश्रमामध्ये कोण्या एका ग्रस्तानं कधी दुसऱ्या ग्रस्ताचं उच्चिष्ट खायचं नाही. परंतु संतांचं उच्चिष्ट मिळालं तर खाल्ल्याशिवाय सोडायचं नाही, त्याच्यात लाभ आहे. आणि तुमच्या उच्चिष्टामध्ये हानी आहे, साधूच्या उच्चिष्टामध्ये परमेश्वराच्या उच्चिष्ट सेवनामध्ये लाभ आहे. विठ्ठला उष्टावळी हे माझे भोजन. काय तुमची उष्टावळी हे आमचं भोजन आहे. तुम्हाला उदाहरण सांगत होतो, त्यांच्या चरणाचं जल घेतलं ते उष्टावळी आहे. त्यांनी पिल्याला जल राहिलेलं आपण सेवन केलं उष्टावळी आहे. त्यांच्या ताटात राहिलेलं अन्नाचे ग्रास. सुख खाई एकसीत घंटा वाजती अनंत पांडवाच्या नावात. सुखदेवाने रासू यज्ञाचं उष्टावळी खाल्ली तर त्याचा परिणाम काय झाला? काय तिथे एक प्रश्न केलेला आहे भागवतामध्ये. विठ्ठला भगवान सुखदेवजी विरक्त महात्मा होते. ते जर कोणाच्या घरी गेले, फक्त गाईचं दूध काढेपर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढेच ग्रस्ताच्या घरी थांबायचे. सगोदोहन पर्यंतम ग्रहीनाम ग्रहमेधीनाम. गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो ग्रस्ताच्या घरी आले कदाचित तेवढा वेळ थांबायचे. असा त्यांचा नियम होता. तर त्या रासू यज्ञामध्ये स्वतः सुखदेव महाराज गेले, पत्रावळीची उष्टावळी खाऊ लागले. युधिष्ठिराने पाहिलं, बाप रे, कोणीतरी त्यागी महात्मा आहे,
महाराज तुम्ही बसा, तुम्हाला पत्रावळी वाढवून चांगल्या प्रकारचं भोजन वाढून आम्ही तुम्हाला हे करतो. नाही नाही बाबा रे, याच्यामध्ये जो आनंद आहे मला दुसऱ्यात नाही. पुढे असा प्रश्न झाला, सुखदेव फक्त गाईचं दूध काढेपर्यंतच कोणाकडे थांबायचे, पण राजा परीक्षेसाठी 7 दिवस एका ठिकाणी बसून कशी कथा सांगितली, त्यासाठी 7 दिवस का थांबले? तर त्याच्यामध्ये थोडक्यात उत्तर देतो. सुखदेवाने म्हटलं मी याच्यासाठी थांबलो परीक्षित, मी पांडवाचं अन्न खाल्लं होतं म्हणून मला भागवत सांगावं लागलं. 7 दिवस पांडवाच्याच वंशात परीक्षित जन्माला आले, त्यांच्या वंशाचा आपल्यावरती ऋण राहू नये म्हणून मी 7 दिवस पर्यंत हे केलं. कशाचा परिणाम आहे? उष्ट खाण्याचा. विठ्ठल आणि म्हणून त्यांची उष्टावळी खावी. कोणाची खायची उष्टावळी? दुसऱ्या चरणात सांगितलं. करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. कोणाचं उच्चिष्ट खायचं? जे अखंड नामस्मरण करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढवता. अशा भगवत भक्ताचं उच्चिष्ट खायचं आणि गडी कान्होबाचे ध्यान. जे गडी जे वैष्णव कान्होबाचं ध्यान करतात आणि सतत वाणीने नामस्मरण करतात, अशा वैष्णवाचं उच्चिष्ट खाल्ल्यानंतर हा लाभ आहे, भगवत प्राप्ती हा लाभ, काला हा लाभ आहे. काय? आणि म्हणून तो काला सेवन करण्यासाठी त्या काल्यालाच उच्चिष्ट म्हटलेलं आहे. विठोबा आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. गोपाळांनी गाई सोडून जंगलामध्ये चारायला गेल्या आणि त्यावेळी तिथे सुपारीची वेळ झाली, भोजनाची वेळ झाल्यानंतर सर्व गोपाळ म्हणलं देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, आता भुका लागलेल्या आहेत, आता काला केला तर चालतं. देवाने ठरवलं ठीक आहे, पण तेवढ्यामध्ये गायी दूर गेल्या होत्या चरत चरत. आता कोणाची पाळी आहे? सर्वांनी सांगितलं कृष्णाची आहे. कृष्ण म्हणला बळरामाला की दादा मी सर्वात लहान आहे आणि गायी एवढ्या दूर गेल्यानंतर माझ्याकडून ते हाकलल्या जाऊ शकणार नाही, दुसरं कोणाला पाठवा, नाही तुलाच आणावे लागतील, हाकलून ओढून आणावे लागतील. शेवटी भगवंतानं गायी ओढून आणल्या आणि आणल्यानंतर सर्व गोपाळांनी खडकी सोडियेल्या मोठा, हरीचा दैकाला गोमटा. गोमटा म्हणजे अति छान स्वादिष्ट दही काला परमेश्वरानं दिलेला. आता चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आता घासा घासानं तो सेवन करायचा आहे. तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना,
अति मधुर आणि गोड असणारा चवीदार काला आता आपल्याला घ्यायचा आहे. विठ्ठल एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. सर्व एका ठिकाणी झाले, एका ठाई सर्वांना आता काला मिळणार आहे. आणि तो वैष्णवानी केलेला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काला आपल्यालाही करायचा आहे. फक्त शेवटचे 2 शब्द सांगतो, नंतर माऊलीचं भजन होईल, त्याच्यानंतर जय विठ्ठल होईल आणि जय विठ्ठलच्या नंतर हा काल्याचा अभंग. विठ्ठल आज आपल्या मानोली या गावी अनेक वर्षानंतर हा सेवा करण्याचा मलाही सुयोग आलेला आहे. सिद्धविनायक गणपती मूर्तीचा वर्धापन दिवस, शिवलिंग वर्धापन दिवस, त्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, श्री शिव महापुराण कथा. कथेचे प्रवक्ते आमचे हरिभक्त परायणी वेदांताचार्य विनायक महाराज शिंदे मानोलीकर आणि शिवपुराण यजमान मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, त्यांची आपण वाहवा केली. श्री अंकुश महाराज व गावातील सर्व महिला मंडळी मानोली यांच्या वतीनं अशा प्रकारचा हा भव्य दिव्य सोहळा इथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला लाभलेले उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, गुणीजन मंडळी आणि बाजूला उभे असलेले बाल वैष्णव संस्थेतले सुंदर अशा प्रकारची मुलं, छान टाळ वाजवला, मधून मधून पावल्या खेळल्या. हे बाल वारकरी म्हणजे पिढीचं संवर्धन आहे. काय प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती कधी कधी आली होती एकेकाळी की टाळकरी मिळणं मुश्किल झालं होतं. आणि आता अनेक संस्था झालेल्या आहेत आणि महाराज मंडळी त्या संस्थेमध्ये या अशा लेकरांना भजन, कीर्तन, मृदंग वादन, टाळ आदी आदी शिकवतात, गीता आदी. आणि अशा प्रकारचे नवीन पिढी तयार होत आहे आणि अशी पिढी तयार झाली पाहिजे. आमच्या बुलढाण्याला 2-3 दिवसापूर्वी मी रोडनं चाललो होतो, तर 80 ते 100 एकरामध्ये कार्यक्रम आता होणार आहे. कधी कधी तुमच्या शेलूलाही होतो, शेलूच्या खालच्या बाजूला झाला होता. काय कोणाचा कार्यक्रम आहे तुम्हाला कळाली ती गोष्ट. 100 एकरामध्ये आता 100 एकर जमिनी या दिवसामध्ये हरभरे रब्बीचे पिकं असतात. कोण तर त्या लोकांनी असला अर्थात मुसलमान समाजाने तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि शेतकऱ्याची 100 एकर जमीन घेतली, 5 एकर हरभरा असेल. किती होतं तुला हरभरा? मला ₹1,00,000 दे. हे ₹1,00,000 5 एकर जमीन सोडून दे. काय पैसे देऊन ते 7 दिवस का किती दिवस कार्यक्रम आहे त्यांचं त्यांना माहित. एवढा मोठा कार्यक्रम. आणि मी पाहतो आणि मी जातो त्या रोडनं, जवान 2-3 हजार मुलं 15 दिवसापासून तिथं काम करतात. आपले मुलं कुठं असतात? पान टपऱ्यावर असतात, नाही दारूच्या भट्ट्यावर असतात, नाही तर मोबाईल मध्ये असतात दिवसभर रमलेले. हे आपल्या समाजाची दयनीय स्थिती आहे. आणि हे असे चिमुकले लेकरं ह्या संस्थेतून यांना टाळ वाजवायला लागले. जेवढं येतं तेवढं भजन, पुढे ते गायक होतील, वादक होतील, कीर्तनकार होतील. अरे ही सर्वात मोठी, ही पिढी घडवणं हे सर्वात मोठं पुण्य कार्य आहे. आणि अशा घडवणाऱ्या लोकांना मदत, त्या मुलांना मदत करणं हे सर्वात मोठं कार्य असतं. अशा प्रकारे गोष्ट आहे. तर मला सांगायचं की धर्माची जागृती किती होते, सत्य किती होतात, सत्यात लोक किती जमा होतात आणि किती खाऊन जातात. नुसत्या पंक्तीत उठायला लागल्या, दुसरं काही नाही. परिणाम तेवढा होत नाही. भोजनानं कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, लक्षात ठेवा. परिणाम सेवा केल्याने होत असतो. म्हणून सेवा हा धर्म आपल्या हिंदू धर्माने सर्व जगाला शिकवला. सेवा काय धर्म आहे. आणि नुकते त्या सेवा धर्मालाच आपण विसरत आहोत. सेवा धर्माला विसरत आहोत. पिढीला तयार केलं पाहिजे. म्हणून मी या चिमुकल्याचा जिक्र केला की खरोखर ही आता 2-3 घंटे
अशा प्रकारची उभं राहून यांनी टाळ वाजवले. आनंदाची गोष्ट आहे. आपल्याही सुद्धा मुलांना असं काहीतरी आलं पाहिजे, हरिपाठ आला पाहिजे. काय नाहीतर आई वडील कार्ट्या हरिपाठात जायचं नाही, बिघडशील. गुटके खाऊन दारू पिऊन बिघडत नाही, हरिपाठ म्हणल्यावर पोरं बिघडतात का? अरे तुमची मायबाप म्हणून ते सेवा करतील, ते संस्कार घेत आहे. अशी परिस्थिती या समाजामध्ये आहे. सर्वात जास्त कीर्तन, प्रवचन, पोथी, पुराण, उपदेश, काय भागवत, शिवपुराण सर्व आपल्या धर्मात. आणि मी तर कधी कधी वाटतं जेवढे ऐकून राहिले तेवढे बिघडून राहिले काय, असं वाटते कधी कधी. सत्य गोष्ट आहे. एवढं जर होतं तर ह्या सुधारायला पाहिजे की नाही समाज? सुधरत नाही हे म्हणत नाही आम्ही. आमच्या याच्यामध्ये आता हा सप्ताह याच्यातले 5 जरी सुधारले तर हा कार्यक्रम करण्याची सार्थकता झाली. फक्त सुधारणा झाली पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आश्रमावरही आम्ही ह्या अशा प्रकारची 70 मुलं आहेत वारकरी शिक्षण घेणारे, त्यांना शिकवायला शिक्षक ठेवलेले आहेत. आणि 22 ते 25 अनाथ मुलं आहेत, ज्यांना माय नाही, बाप नाही, कोणीच नाही, एक नाही. आणि त्यांच्यासाठी एक दान आलेलं आहे. सुदाम कल्याण पावडे यांच्यातर्फे अनाथ बालकांच्या अन्नदानासाठी 5000 रुपये. कृष्णा प्रकाशराव सुरोशे यांच्याकडून सुद्धा त्यांच्या मुलाच्या प्रित्यर्थ 5000 रुपये. आम्ही 5000 रुपयाची पंगत ठेवलेली आहे. 12 महिन्याच्या पंक्ती आम्हाला करायच्या आहेत. 12 महिन्याचे 360 दिवस असतात. जवळजवळ 250 पंक्ती झालेल्या आहेत. कारण ज्यांना माय नाही, ज्यांना बाप नाही, ज्यांना जगात कोण नाही, त्यांना शिकवायचं आहे, सवरायचं आहे, खाऊ पिऊ घालायचं आहे, कपडे लत्ते द्यायचे आहे, उच्च कोटीचं शिक्षण द्यायचं आहे. ते चांगले घडले पाहिजे आणि चांगल्या ते प्रपंचाला उभे राहतील. या साधू होतील, या साहेब होतील, काही ना काही होतील, पण चांगले होतील. असं त्यांचं जीवन घडवण्यासाठी हा उपक्रम आहे. वृद्धाश्रम आहे. 22 वृद्ध आहे सध्या, 2 वर्ष झाले. आणि आताची एक म्हातारी पडली, जवळजवळ 2 लाख रुपये तिला ऑपरेशनला लागले, पण दवाखान्याने फक्त 50,000 रुपये घेतले. 1.5 लाख रुपये त्यांनी सोडून दिले की बा अनाथ आश्रमाचे म्हणजे वृद्ध आश्रमातला हा असल्यामुळे आम्ही फुकट करतो. परंतु जे काही बाहेरून आलेल्या डॉक्टरचे चार्जेस आहेत तेवढं मात्र आम्हाला द्यावं लागतं. 2 लाखापैकी त्यांना 2 रॉड पडले तिच्या पायामध्ये, ती वट्यावून पडली होती. ऑपरेशन असो, कपडे असो, भोजन असो, काही कमी नाही. भरपूर लोक देतात. तुमच्यासारखे अन्नदाते तर या मुलांना सुद्धा अन्नदान करतात. वर्षातून एक आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ, पोराच्या स्मृती प्रित्यर्थ, नातवाच्या स्मृती प्रित्यर्थ जर आपण एक पंगत येते, त्या तिथीला तुमचा ज्या दिवशी तुमची तिथी असेल त्या दिवशीला तुमचा भंडारा होईल. आणि ज्याला इच्छा असेल, आमचा आग्रह नाही की तुम्ही करायलाच पाहिजे, ज्याला इच्छा असेल तो त्या ठिकाणी अन्नदानाच्या पवित्र कार्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. आपल्या गावातही सुद्धा 3-4 पंक्ती आलेल्या आहेत, त्यांनी नवीन 2 आता आलेल्या आहेत. अशा प्रकारे मी सांगत होतो की आपल्या गावात अशा प्रकारचा उत्तम सप्ताह आणि ज्या सप्ताहाची सेवा आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे त्यांची नाव आहे श्री गणेश रामभाऊ लाटे व श्री माणिक दिदाभाऊ सुरवसे. या दोघां यजमानाच्या वतीनं आज माझी कीर्तन रूपी सेवा आहे. दोघांनाही धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. आणि प्रत्येक कीर्तनाची वेगवेगळे यजमान आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. आपल्या गावातही अशा प्रकारचा सप्ताह होतो. मी सुद्धा अनेक वेळा तुमच्या गावात सुरुवातीला मला आमचे स्वर्गीय विष्णुभाऊ मांडे यांनी या गावात आणलं होतं सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर पुष्कळ वेळा मी आलो. आणि आज मात्र काल्याच्या कीर्तनाच्या रूपात या 2 यजमानाच्या वतीनं मला यायचं इथं त्या ठिकाणी प्रयोजन आलं. आणि तेच प्रयोजन काल्याचं आणि काल्याची कीर्तन रूपी सेवा. पुष्कळ वेळ आहे, परंतु मला आता इथून आमची 1 वाजता कथा असते. मी सांगितलं की अर्धा घंटा आज लेट होईल. लेट मला चालत नाही. आणि परंतु काही हरकत नाही. आम्ही जर आमच्या गाडीनं आता जोरात गेलो तर 1-1.5 घंट्यामध्ये पोहोचू शकतो.
आणि तिथे जवळ 7 ते 10 हजार लोक कार्यक्रमाला तिथे उपस्थित असतात. तिथे अश्रूबाबा नावाचे संत होऊन गेले विदेही पुरुष, त्यांचा हा पुण्यतिथीचा रौप्य महोत्सव आहे. त्या लोकांनी 40 लाखाचं मंदिर बांधलं बाबांचं. दुसरे एक संत होते, त्यांचं एक मंदिर बांधलं आणि त्या निमित्ताने अशा प्रकारचा भव्य दिव्य 50 लाख रुपये खर्च येईल एवढा उत्सव करून राहिला. पंक्ती लोकांनी घेतलेला तो खर्च वेगळा, पुष्कळ सेवा लोकांनी घेतलेल्या आहेत आणि भव्य दिव्य कार्यक्रम असल्यामुळे ज्या संतांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं होतं त्यांचाच हा रौप्य महोत्सव पुण्यतिथीचा आहे. आणि एक सूचना आहे की वर्धापन दिन महोत्सव गुरुदेव आश्रम कोथाळ्याला श्रीमद भागवत कथा आहे यावर्षी दिनांक 13/1 ते 20/1/26 पर्यंत अशा प्रकारची कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि मौनी अमावस्येच्या निमित्ताने एक स्नान असतं, कुंभवत आपण त्याला स्नान म्हणू, कुंभासारखं असतं, कुंभ नाही पण कुंभासारखं स्नान असतं. 18/1 मौनी अमावस्या त्या दिवशी आहे. आपल्या मानवलीचे सुद्धा असंख्य भक्त त्या कार्यक्रमाला येत असतात आणि आपण याही कार्यक्रमाला यावा, कथेचा स्वाद व महाप्रसादाचा आस्वाद प्रसाद घ्यावा. आणि जरूर तुम्हाला आश्रमाच्या वतीनं सादर निमंत्रण आहे. झालेली सेवा मला जायचं आहे म्हणून त्या ठिकाणी घाई आहे. झालेली सेवा मी आमच्या गुरुजनांना धन्यवाद देतो. अतिशय मधुर आणि गोड आवाजात त्यांनी मला साथ दिली. सतत बोलला का फक्त मागे सारखा साथ दिली आणि त्याच्यामुळे मी इतकं बोलू. हरिभक्त परायण साहेबराव महाराज मानवलीकर त्यांचं नाव मी ऐकलेलं आणि त्यांना पाहिलेलं सुद्धा आहे, लक्षात ठेवा. पण आता ते वयाला वृद्ध झाले. गुरुजींचे शिष्य आहेत, काय गुरुजींचं चिंतन केलेलं आहे. आणि कोणी गुरुजीचं भेटल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आपलं कोणीतरी आपल्याला भेटलं बा असं वाटतं. कारण एवढा महान महात्मा या जिल्ह्याला लाभला आणि वारकरी संप्रदायाला वेदांताची देण गुरुजीने दिली. बरं अगोदर नुसतं भजन होतं, भजन करायचं ना झालं, भजन करायचं, खाय प्यायचं, मोकळं व्हायचं भंडारे. गुरुजीनं आपल्या संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्या संप्रदायाला शिकवलं. हे गुरुजीचे अनंत उपकार कोणीही विसरू शकणार नाही आणि मी सुद्धा अशा प्रकारचा कधीच विसरू शकणार नाही, कारण मी सुद्धा त्यांचा शिष्यच आहे, लक्षात घ्या. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, भगवंताच्या कृपेनं मानवनीकराच्या वतीनं मला आठवलं, मला माझी आठवण केली, मला इथं त्यांनी बोलवलं, स्वागत सत्कार केला, सन्मान दिला. गावात येऊन अतिशय आनंद वाटला आणि इथे तुम्हा सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. दिनांक 13 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान कोथळ्याला कार्यक्रम आहे. तिथं ज्यांनाही कार्यक्रमाला यायचं त्यांची राहण्याची भोजनाची सर्व व्यवस्थाही तिथं केल्या गेलेली आहे. म्हणून तुम्हाला एकदा निमंत्रण देतो. आणि गोपाळांनी जो काला केला तोच आपल्या वारकरी संप्रदायाने चालू ठेवला. ज्यांनी दिला त्यांचं स्मरण करू, जय विठ्ठल करून काल्याचा अभंग होईल. काल्याचा अभंग झाल्यानंतर मला पुढच्या प्रवासासाठी जायचं आहे. आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही, आम्ही गेलो तरी. ज्ञानेश्वर